तर साईमय सकाळ दिवस 8वा म्हणजे ऑलमोस्ट शेवटचा दिवस. हे 8-7 दिवस कसे गेले काय समजला नाही आणि 8वा दिवस फायनली उजाडला आहे. आज आम्हाला जवळजवळ 40 किलोमीटर चालायचं आहे, म्हणजे सकाळी 19 संध्याकाळी 18 असं आहे. कारण की उद्या आपण पोचणार आहे शिर्डीमध्ये. तर 7 दिवस खूप चांगले होते, मजा आली एकदम. म्हणजे भक्तिभावाने पण गेलो आणि थोड्या मजा मस्ती करत पण गेलो. आता सर्व ऑलमोस्ट गेले उठून, टेम्पोमध्ये बॅग वगैरे ठेवले. अर्धी लोक बाहेर चाय पितात आहेत. माझे पण ब्रश वगैरे करून झाला, चाय वगैरे पिऊन झाली आणि आम्ही पालखी गेली पुढे मागायची 5:30 वाजता. आता 5:45 झालेत. 15 मिनटामध्ये 6 वाजता आम्ही पण निघू आणि आपण चालायला सुरुवात करूया. तर चला 15 मिनटामध्ये व्हिडिओला सुरुवात करतो आणि भेटूया थोड्या वेळामध्ये. आणि तुम्ही जे मागील 7 दिवस बघताय माझ्या ब्लॉग्समध्ये, आमचा आयुष अनवाणी पायनी चालला होता. तर अनवाणी पायनी चालताना त्याच्या पायाची हालत बघा कशी होते. बघा हे बघू शकता, हे पूर्ण निघाले सालटी, त्याचे खड्डे पडलेत पायाला अक्षरशः. हा पण पाय बघू शकता, हालत झाले बिचारे, तरी तो चालतोय लटकन. अजूनपर्यंत त्यांनी जिद्द नाही सोडली आणि शेवटी आता 1 दिवस राहिला शिर्डीला पोचायला. आयुष कसं वाटतं सोन्या? बोल नको, घाबरू नको रे. नाही बरं वाटतंय, जरा दुखतं, जोरात बोल ना. ते दुखतं रे जरा, खड्डा झालाय म्हणून जरा पट्टी लावतोय साफ करून. ठीक आहे. तर आता सर्वजण गेले पुढे. मी, नाना, विनू आणि सोनू आहे मागे. आम्ही जरा थांबलेलो पेट्रोल पंपवरती, तर आम्हाला सर्व सोडून गेले. समोर सनराईज होतोय आणि आताचा रस्ता आहे ना, हा एकदम सरळ आहे, एकदम ना वर आहे ना खाली आहे, फक्त सरळ चालायचं आहे. तसं आम्ही लोक कवर करू त्या लोकांना फटफट. अर्ध्या 1 तासामध्ये पोचूया आणि तिकडे जाऊन परत व्हिडिओला सुरुवात करूया. तुम्ही आज जेरूला बघताय, एवढा व्हायरल झालाय ना, पण तो आम्हाला सोडून जातो आता. जेरू विसरायला लागला आम्हाला. भारत नाही, इंडियन ऑइलमध्ये आम्ही आलो आता नाश्त्याच्या हॉलला थांबलोय. सकाळचे वाजले 8:30. चायचा हॉल्ड आहे, तर चाय पिऊया आपण. खूप भूक लागले आणि माझा सोनूला एक नंबर केला. माझा सांभाळून घ्याल का, माझा सांभाळून घ्याल का, लंगड्या पायाला तुम्ही पैसा न द्याल का. चाय नाश्ता करून आम्ही निघाला तो एकत्र होतो, पण सर्व पुढे गेले आणि मी, विकी, हॅप्पी आणि अमय आलाय काल मुंबईवरून. आम्ही मागे राहिलो आहे आमच्या भावासाठी. त्याला स्टार पडलेत मजबूतवाले, आणि ह्याच्यासाठी एक गाणं पण आहे, लब पे दुआएं आँखों में आंसू दिल में उम्मीद पर झोली खाली, शिरडी वाले साई बाबा आया है तेरे दर पे परवडे. तर भाऊ जरा कष्टामध्ये चालतोय. आणि तुम्ही आता बघू शकता आमचा संजय दादा काठी घेऊन आला सर्वांना, कारण की हे सर्व इकडे बसलेले आहेत, तर त्या सर्वांसाठी काठी आहे. संजय दादा आमचा काठी घेऊन आला आहे सर्व उचलायला. आणि जसा तो आला आहे सगळे उठलेले आहेत, उठून पळायला लागले आहेत तेव्हा, कारण की सर्व शेवटी राहतात आहेत. आयुषला पण आणणार. हे सर्व राहिलेलं आहे. चला आपण निघूया आता. तुम्हारे साथ कौन है आज? एक हमारे साथ एक घोड़ा, एक हाथी है. हाथी किधर है? हाथी इधर है. अम्मा पकोड़ा. ए भाई तो संभाटाला वागल दे. अमय संभाटाला वागल दे इसको पहले. पहले वेनगरी का संभाटा. डॉन. अभी चालत आलेली कंपनी शेवटपर्यंत आम्ही हार नाही मानणार. आता पुढे आम्ही इडली खाणार आणि अजून जोश मध्ये येणार. हो, डॉन म्हणतात डॉन. आमच्याकडे अम्मा पकोडा आहे. साईराम, असे रस्त्याला ना खूप पोरं आपल्याला भेटतात चॉकलेट देणारी, तर आपण आपल्या खुशीने त्यांना चॉकलेट द्या जेवढे पण भेटतील. हे लोक तर मगापासून देतो, मी पहिल्यांदा देतो चॉकलेट सर्वांना. साईराम बिंदास खावा, आपला बड्डे आज. टाका, तुला जास्त भेटणार. तू घेतले ना आता 2 हात दे. हां, मजा कर, पडले नाही पाहिजे. शाबास. चला साईराम.
चला साईराम. आणि अशा प्रकारे आम्ही नाश्त्याच्या स्पॉटला 11 वाजता पोचलेलो आहे. बघा अशा ओसाड रोडवरती चालू होतो. जरा पण एक झाड नाही काय नाही. 10 वाजले. सॉरी 10 वाजता पोचलेलो आहे नाश्त्याच्या. हाय रे चुप रे सगळं काय. आज नाश्त्याला मस्त इडली आहे मस्तपैकी कडकवाली. आम्ही आलो आहे आता इडली खायची आपल्याला. स्पॉट बघा किती मस्त आहे नाश्त्याचा. सावलीला एकदम शेड आहे एकदम मस्तपैकी. हो नाश्त्याला इडली रस्सा हो दो इडली लो रस्सा सांबार लो और खाते रहो. टाकला ना तो बघा व्हिडिओ चालू आहे तुमची. सांबार सांबार इडली सांबार. आता आपण मजबूत जरा नाश्ता करून घेऊया. जॉगल कशाला पाहिजे सोन्या. जॉगल कसा दिसतो मला. तर आम्ही पुन्हा एकदा नाश्ता वगैरे करून केले सुरुवात चालायला. ह्या भर उन्हामध्ये चालतोय. सूर्य डोक्याच्या वर आलाय आणि आपल्यासोबत आहेत आपली भावंड. भाव नाव काय? शुभम दत्ताराम तळेकर. अरे पूर्ण नाव सांगितलं. कडक. कसं वाटतंय उन्हातून चालायला? एकदम फाटते भाऊ. फाटते एकदम. मजा येते. मजा तर येते. पण आता किती किलोमीटर चालायचंय? आता 7 किलोमीटर चालायचंय नॉन स्टॉप. अजून 4-5 होल घेऊया ना आपण. चालताना मस्त मजा येते. मजा एकदम मजा. उन्हातून कडक एकदम. काय ऊन एकदम नॉर्मल आहे. एवढं काही खास ऊन नाही. खास नाही ना. चलते रहो. किती हॉल्ट अजून? एकच होल घेऊया. आता एकच हॉल्ट एकदम मोठावाला. एकदम मोठा वाला. एकदम 1 तासाचा एक हॉल्ट घेऊया. तर आपले पण असे 4-5 हॉल्ट बनतात. किती पण आले तरी हॉल्ट घेत गेलं पाहिजे. कारण की ऊन एवढा आहे ना तर कंटिन्यू चालायला जमत नाही. आमचे विकी भाऊ वाईट पट्टीचा सहारा घेऊन चालतात. त्यांचा एक भाऊ पाठी झालाय आयुष परवडे. त्याच्या जरा अंगाशी आल्या सगळा. आमची आता सोय केलेली आहे कडकवाली. हो बघा डॉन म्हणताय. डॉन काय बोलू शकतोस तू? एवढा चाललास. काय नाही अजून थोडं बाकी आहे. 5 किलोमीटर ते कव्हर करू लवकरात लवकर. ओके नीरज. आई ऊन लागतंय. चटके लागतात आहे. चटके राजू उन्हामुळे अशी लागली आहे ना. ऊन एवढा लागतोय की काय बोलू नको. वरच पितो आम्ही लोक. तर माझ्या भावाला लोखंडी पाहिजे होती पण भेटू नाही शकली. ती टेम्पोची ठेवली मी. माझा भाव वैतागलाय. माया साईराम नको काय बोलायला. यश काय नाही बोलू. हालत खराब झाली भाऊ. सोन्या ओके वन साईड चलते. नाना आपल्याला टेन्शन नाही भाई काही. राहुल साईराम मजा येते खूप. खूप मजा येते. खूप मजा येते. आता ह्याच्याकडनं आपल्याला सर्वांना उसाचा रास. कोण आहे तो? उसको बोल पहिला. हर्ष राजा कसा वाटतोय? घालून का झोपला सोन्या तू? चालत नाही पटपट. अरे यार सोन्या झोपू नको. आमचा वाघ चिमाल आहे. वाघाची डरकाळी गेली आता. थकला आमचा वाघ पूर्ण. आता ज्यूस वगैरे प्यायलो आम्ही लोक निघालो इकडनं. ए वाघोबा वाघ थकत नाही का? थकला आमचा वाघ. हा शोचा काय सीन आहे? अरे तनी सोन्या कसा वाटतंय? झोप येते. हा आपला भाऊ चालतोय. तुम्ही त्याला खेचून आणताय. तर भावा कसं वाटतंय? बरोबर चालू म्हणजे यांचा काय मानपण नाही आहे ना भाई. मुलाचा वाटा आहे यांचा. मुलाचा की मोलाचा? कसलाही वाटा पण वाटा आहे. साबुदाण्याचा वाटा आहे. आणि पुन्हा एकदा आम्ही हळूहळू चालायला केले सुरुवात. आता वाजलेत 12. अजून आम्ही लोक पोचलो नाही. कारण की आमचा जो स्पॉट आहे ना हॉल्ट तो 19 किलोमीटरचा होता सकाळपासून. आणि 10 नंतरला ना खूप ऊन लागायला लागला. जसं तुम्ही बघितलात ना हा रोड बघताय. रोडमध्ये झाड वगैरे काय नाही. तर आम्ही थोडा छोटा ब्रेक घेत निघालो म्हणजे खाण्यापिण्याचा. त्यामुळे आम्हाला टाईम लागला. अजून इकडनं 3 किलोमीटर आहे. पण चालत आता हळूहळू जाणार आहे ना तर थोडा टाईम लागणार आहे आम्हाला. 12:46. आणि अशा प्रकारे आम्ही आमच्या दुपारच्या हॉल्टवर पोचलेलो आहे. हा बघा इकडे आहे. 1:45 वाजलं आहे. म्हणजे ऑलमोस्ट 1च वाजलं आहे जेव्हा आलो. अर्धे इकडे बाहेर झाडाखाली निवांत झोपलेत.
आता आपण बघूया आपल्या बॅगा कुठे ठेवलेल्या आहेत. तर आता आलो आहे मी, फ्रेश वगैरे होऊन घेऊया, त्यानंतरला मग परत व्हिडिओला सुरुवात करतो, कारण की खूप लेट झालं आहे आणि जास्त टाईम आपल्याला आता दौडायचा नाही म्हणून. चला बाय बाय. जागा नाही आहे आता, बॅगा बिगा सर्व ठेवला आणि ह्या लोकांनी बघा मस्त जागा पकडले, झाडाखाली निवांत बसलेत रे एकदम. तुम्ही कडक कडक जागा पकडली या लोकांनी. तंबो गाईस बघा आता आम्हाला जागा भेटलेली आहे इथे, झाडाखाली जागा भेटली आम्हाला. इथे सर्व बसले आहे, पवन, राजू, वीरू, शंभू, नीरज. आता यानंतर आम्ही आता आंघोळीला जाऊ, यानंतरचा व्लॉग जुगलदा कंटिन्यू करेल. तर आम्हाला शिर्डी जाताना जेवढा आनंद नाही झाला तेवढा आता आम्हाला त्या टी शर्टी बघा आणायला कोण नव्हतं, सारखे रडत होतो टी शर्ट कोणाला टी शर्ट कोणाला, शेवटी आल्या टी शर्ट. आम्हाला खरंच सांगतो टी शर्टी आणताना जेवढा खूप आभार. ह्या टी शर्टीसाठी आम्ही 8 दिवस थांबलो. 8 दिवसानंतर आम्हाला हा टी शर्ट याला, आम्ही लोक आता सर्व घालणारा टी शर्टी शेवटच्या दिवशीचे मानकरी, शेवटची मंडळी. आता बघूया हर्ष दादाची टी शर्ट आहे, दाखवता टी शर्ट आलं. फायनली आमच्या पोरांकडे टी शर्टी आलेल्या आहेत आणि आम्ही आता फोटो वगैरे काढायला झालं सज्ज. सर्व आमचा ग्रुप झाला उभा टी शर्टी घालून. आता काढूया आपण फोटो, समोरनं फोटो काढतात. चला आता पालखी निघाले. महाराज की जय, साई बाबा की जय. आणि अशा प्रकारे आम्ही निघालेलो आहे साईनाथ बॉयज. तुम्ही बघू शकता हे सर्व आपले साईनाथवाले. फायनल आमची टी शर्ट आले. भाऊ टी शर्ट आली, कसं वाटतंय? खूप चांगलं वाटतंय टी शर्ट आले तर फायनली आलं. आम्ही जी वाट बघत होतो, घरी पण सगळे खुश आहेत, आम्ही पण सगळे खुश आहे. थँक्यू. ओके बोलूया ना. खूप चांगलं वाटतंय. पहिल्यांदा चालतोय आमच्या मित्रांसोबत, की आता 12 किलोमीटर आहे ना, तर म्हटलं बघूया कसा एक्सपिरियन्स आहे. आता कामं करून करून थकलो मी, तर म्हटलं एक दिवस त्यांच्यावर चालतो जरा. तर चालायला सुरुवात केली आपण. आता हा पल्ला आपला काहीतरी 18 किलोमीटरचा आहे संध्याकाळचा, तर पोचायला तसा पण लेटच होणार आपल्याला, म्हणून आम्ही लोक एकदम आरामात निघालो सर्वजण. हे आमचे टी शर्टी घालून खूप वेट केला आहे टी शर्टचा. तर आता निघालो फायनली. आम्ही लोक अर्धे पुढे चालतात, आम्ही लोक थोडे मागे आणि 4-5 जण अजून मागे. तर चालूया. चालता सर्व काय होणार ते तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे. आता संध्याकाळी चालत आमचा शेवटचा दिवस आहे, उद्या नसणार आम्ही एकत्र, तर तुम्ही बघा आवर्जून. आणि जसं आपण पुढे येतो ना, तर सर्वांना माहिती असेल जे पायी वारी करतात त्यांना, की इकडे सेपरेट एक रस्ता बनवलेला असतो जो फक्त पालखी मार्ग असतो. तिकडनं गाड्या कमी असतात, इथे लिहिलेलं आहे. तो आम्ही सकाळपासून पण त्याच रस्त्याने येत होतो, पण आता बोर्ड दिसला म्हणून तुम्हाला दाखवतो की हे असा जो रस्ता आहे ना, तिकडून आपण जाऊ शकतो पायी वारी करत. म्हणजे स्पेशली पालख्या सर्व इकडनंच जातात, कारण की तो तिकडं. लंगड्या पायाला माझ्या पैजण द्याल का, पैजण द्याल का. हे बघा ही पोरं 12वीत आता जायला आली, पण यांना मराठी वाचता येत नाही अजून, आणि साईबाबांची वारी करतात. आम्हाला येतं हे दोघांना पण दाखव. ते काय वावीचं काय होतं, भाभी का? अरे हेला बोलतोय मी, सावी. कट कर, डिलीट कर, डिलीट. हे चुकीचं तू ब्लॉग घेतोय. आता आम्ही एका जागी थांबलो आहे आणि ते सगळे नाश्ता करायला थांबलो आहे. आज नॅपकिन ग्रुपची पार्टी आहे, बघू शकतात. रगडा पुरी घेतलंय आणि अर्धे जण इकडे वडापाव खात आहे. वडापाव जुगल पण वडापाव खात. वडापाव हे काटा घुसला बघ त्याला. इथे पायात काटा घुसलाय आयुष्य. साईनाथ महाराज की जय, बाबा की जय, बोले सोनिहा, योगेश्वरी माते की जय, गावदेवी माते की जय, गणपती बाप्पा. आणि तुम्ही बघताय की हा आमचा वाघ चिमाला आहे.
सर्वात मागे थांबतोय क्या हुआ भाई भाई थक गया भाई, थक गया खत्म हो गया एनर्जी एनर्जी खत्म. थोड़ा पेड़ दुखने लगा. नाचना नहीं यार तू बोला चिमाला है यार तू नाचेंगे ना, आगे नाचेंगे. आगे नाचेगे हम लोग नाच रहे तू शांत चल रहा है खाली लगा तो गाला तो लगा. काय बोलणं आमच्या पोरांबद्दल बरं ऍक्टिव्ह नाही माझ्यासारखे. थांब रे काय मुलं ऍक्टिव्ह नाही आपल्यासारखे, यांच्यामध्ये जोश नाही, जसा जोश पाहिजे तसा नाही. मी त्या हिशोबाने आलेलो इथे यांच्याबरोबर पालखीमध्ये चालायला, हा. पण तसे वाटत नाही लोक. आम्ही एवढे म्हणजे ते तिघं पण तुझ्या बाजूला बसलेत मोबाईल मध्ये घुसले. तिघांबद्दल काय काय शब्द आहे पवनबद्दल हा आलशी आहे, हा 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 बघा कोणाला काय बोलतच नाही. कोणी विचारला ना साईराम तर लपतो. विरू हा तर काय बोलतच नाही. हा तर त्याच्यापेक्षा बेकार आहे. हा बा गुलीकट आहे, गुलीकट. हा बा हा आम्हा पकोडा. प्रसाद दादा काय हालत दादा काय हालत गेम ओव्हर विनू वाडे बेन कसं वाटतंय खूप डाऊन आहे. मन्या किल किल येतो नीरज कसा वाटतंय पाय दुखतात आहे. दुखतात आहेत हे डॉन काय झाला डॉन मस्करी मध्ये पण हेट करतो ऑन ऑफ झाला. डॉन ऑफ झाला हिरू हाऊ यू फिलिंग ब्रो शांत बसलोय आता. थोडा कडक झालाय शंभू हालत खराब आहे. टायगरनी एवन खराब झाली हालत. टायगरनी खराब खराब ए मंदार कसं वाटतं पाठी खूप वाट लागली आहे, पण जर सकाळी दुपारी जेव्हा निघताना टाइमपास नाही केला असता तर फार बरं झालं असतं. हॅपी विषय मजेत तुझा विषय नाही एकदम ओके. आपण तू ओके मध्ये असतो लय दमलोय. जमला तू माया वाट लागली बाबा नको काय आता साईराम भावा गेम ओव्हर सनी फिट आहे. फिट आहे तुषार ठीक आहे सर. बघा बॉय फिट आहे हे सोन्या तुझा काय हातुल फिट आहे एकदम. मी तर फिटच असतो. हातुल फिटच आहे चला मी पण फिट फिट आले आमच्या माणसाला एवढी भीट आली आहे. आता 10:15 वाजलेत अजून आम्ही पोचलो नाही. तुम्ही बघितलात सर्वांची हालत कशी झाली ते, कारण की जरा जास्त किलोमीटर चाललं. थंडी पण थोडी लागायला चालू आली आणि सर्व थोडे उदास झालेत. अजून हॉल्ट किती लांब आहे मग अजून 1 ते 2 किलोमीटर आहे हॉल्ट. बघूया आता किती वेळ लागेल आम्हाला. चलो देखते. तर मित्रांनो विचार करू शकता जुगलभाऊने आपल्या सगळ्यांचं मनोगत घेतलं, पण आता जुगलभाऊला विचारू की जुगलभाऊची हालत काय सध्या. मला आता फक्त शिर्डीची वाट दिसते, बाकी काय दिसत नाही, कारण की खूप चाललो आहे मी पण. आम्हाला 12 किलोमीटर जसं आयुषनी मगाशी सांगितलं की फक्त 12 किलोमीटर आहे. ते 12 किलोमीटर करता करता आम्ही 18 किलोमीटरपर्यंत पोचलो आहे आणि खूप काळोख भेटला आहे. म्हणजे अशी हालत जी खराब झाली ना आमची. आणि जसं की तुम्ही बघितलं आमचा डॉन होता एक, तो डॉनची हालत तुम्हाला मी दाखवतो काय झाले. या बघा आमचा डॉन बघा. डॉन गाराटला आमचा. हे डॉन बाय काय बोलते डॉन. डॉन थोडा डॉनची नसवर आले तर डॉनची हालत खराब झाली. बंबाटा झाला आमचा. टमाटा हो गया. अभी भाई जरा भाभी से बात करके एनर्जी ले रहे. आणि अशा प्रकारे आम्ही पुन्हा एकदा पोचलो आपल्या स्पॉटवरती. हा आपला स्पॉट इकडचा आजचा तुम्ही बघू शकता. आता आपल्या बॅगा कुठे ठेवल्यात ते बघायचे आपल्याला. तिकडे आहेत बॅगा, इथे ह्या लोकांचे आहेत. आपली झोपतो कशाला आहे कुठे झोपले फक्त असंच लांब लेट झालंय. अंड्या हे वटवागुल हे वटवागुल कुछ शॉट नाही आहे, कुछ शॉट शॉर्ट हो गया तेरा वटवागुल. छोटा पाले चला थोडा पण तरी आराम करूया, थोडा वेळ भेटूया. चला सोनूल्या चालणार उद्या तुमच्यावर. सगळं भाडा झोपतो. तर आमचा सोनूला वैभव आलेला आहे महाकुंभमधून. आमच्याकडे काय पाणी बिणी आणलं की नाही. पाणी आणलंय हा ना.
आता पाणी आणलंय थोडं थोडं शिंपडा तुमच्यावर म्हणजे बरोबर तुम्ही पण शुद्ध होशाल एकदम. होशाल. आम्ही शुद्धच आहे विचार शुद्ध करा. चला आता आपला झालाय खायचा वेळ. खाण्यामध्ये मेनू दाखवतो काय. व्हेज कोल्हापुरी, पुरी, थोडा डाळ भात, पापड आणि खीर. आणि आज आमचा वैभव खरोडकर आम्हाला जॉईन झालेला आहे. मी डायरेक्ट जेवायला आलोय. कुंभमेळ्यातून डायरेक्ट जेवायला आला. तर चला आपण घेऊया जेवण आता. चला आता ही शेवटची रात्र. आज ही रात्र शेवटची म्हणजे आम्ही उद्या तर शिर्डीमध्ये पोहोचू. आता थोडा आज लवकर तर झोपणार नाही पण मी ही व्हिडिओ बंद करतो आहे आता इथे सध्या. आणि भेटूया आपण उद्या नेक्स्ट व्लॉगमध्ये म्हणजे उद्याचा शेवटचा दिवशीचा व्लॉग. तर चला तोपर्यंत बाय बाय. जय साईराम.